माय वेलकम. बघता बघता आजच्या सेशन म्हणजे आपलं डे 9 आणि उद्या आपलं डे 10 या बॅचचं लास्ट सेशन. काय वाटतंय? किती लोकांनी खरोखर ऍटलिस्ट मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे हे म्हणायला सुरुवात केली आणि आपल्या जीवनातले जे काही दुःख होतं ते रोज कागदावर लिहून जाळायला सुरुवात केलेली आहे? एनिवन की जे आपण लास्ट 8 डेज आणि आज 9 दिवस. ओके. ज्यांनी पण हे सुरू केलेलं आहे, जसं आता मिरगल सर, काही चेंज जाणवतोय का? ज्या गोष्टी आपण करतोय, जो चेंज आपण जाणवायचा प्रयत्न केलेला आहे, माईक ऑन करा. एनिवन? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? कुणीच केलं नाही का काही? ओके. संगीता नगराळे मॅडम बोला. मॅम लिहिलेला आणि माफ सुद्धा केला आणि स्वतःला सुद्धा दुसऱ्यांना माफ करायला पण सांगितलं आणि लिहिले. आता तर आनंदी वाटतंय मॅम. छान. हलका झालं ना ओझं? हो, एकदम मॅम. खूप छान वाटतंय मॅम. आणि आता संपतंय तर कस तरी होतंय आता पण परत जुळतेय ना तुमच्या सोबत, तो पण आनंद आहे. नव्या ऊर्जांसोबत जे लोक सोमवारी परत भेटणारे आपण सगळे सेकंड लेवलमध्ये याच वेळेवर, तर त्याच्यामुळे जे लोक पुढच्या प्रवासला येतील त्यांची जबाबदारी माझी आहे. काय फरक? धन्यवाद मॅम. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आता बघा, आपली सोमवारपासनं मेन म्हणजे आपली बॅच चालू होणार आहे रेकी लेवल 2 ची, आणि त्यानंतर रेकी मास्टर लेवल. लाईफ टाईम ऍक्सेस सोबत तर जे लोक पुढच्या प्रवासाला येणार आहे त्यांची जबाबदारी तर माझी आहे, कारण तुमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. कारण आता कसं आहे, उद्यानंतर तुमच्या जीवनात आनंदीचे मी भरपूर मार्ग सांगितले, जीवन जगण्याच्या भरपूर कला आपण डिस्कस केल्या. रेकी नावाचं एक शस्त्र तुमच्या हातात दिलेलं आहे की ज्याचा वापर तुम्ही करू शकता. पण कसं आहे ना, असंच आपल्या गावामध्ये भागवत येतं. 7 दिवसाचा भागवत सप्ताह संपतो आणि तिथले महाराज देखील आपल्याला खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात. पण ऍक्च्युअल मध्ये आपल्या जीवनामध्ये परिवर्तन फार कमी होतं. ते का बरं? कारण आपल्याला हँड होल्डिंग सपोर्ट लागतो. केलत का? रोज प्रॅक्टिस केली का? स्टेप बाय स्टेप तुम्ही अडाल की आता आपण शिकताना असं वाटतं की नाही मला समजलं. पण गुरुची गरज केव्हा पडते? जेव्हा तुम्ही कुठेतरी थांबता, अडकता. आता तुम्हाला सांगते की जेव्हा माझा रेकी लेवल 1चा क्लास झाला, तेव्हा माझे गुरु होते भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर त्यावेळेसचे डॉक्टर चैतन्य अग्रवाल. आता ऑफलाईन सेशन नंतर आम्हाला रेकॉर्डिंग मिळालं नाही, तर कुठलाही विषय परत रिपीट करता आला नाही की बघायचा आहे बा, तो ती फॅसिलिटी तेव्हा नव्हती. नोट्स मिळालेले होते, एक सर्टिफिकेट मिळालं होतं, आणि ऑडिओसाठी 200 रुपये आम्हाला वेगळे पे करावे लागते नोट्स आणि याच्यासाठी. त्यावेळेस इथून 15 वर्ष प्लस झाले आहेत, 200 रुपये वेगळे द्यावे लागले होते. आता जेव्हा या पद्धतीने जेव्हा आपल्याला लोकांना द्यावं लागतं, तर मग मला सांगा की मला माझ्या गुरुची मदत लागली प्रॅक्टिस करताना, तर माझे गुरु माझ्यासोबत नव्हते. मी जिथे अडली, सगळ्या कोर्स आमचे ऑफलाईन झाले, एकाही कधी रेकॉर्डिंग भेटलं नाही. पण आपण ही सिस्टम का चेंज केलेली आहे? इथे तुम्हाला 1-2 दिवसात सगळंच्या सगळे, मी पण आधी सुरुवातीला क्लासेस चालू केले, म्हणजे कोरोनाच्या आधी जे माझे रेकीचे क्लासेस मी घेत होती, तेव्हा कसं असायचं, 1 to 1 सेशन आले, 1-2 दिवसात शिकवलं आणि गेले. पण ऍक्च्युअल मध्ये मग तिथे मी पण माझ्या विद्यार्थ्यांना तो सपोर्ट देऊ शकत नव्हती. आणि म्हणून जेव्हा कोरोना काळामध्ये सगळं बंद झालं आणि मी या ऑनलाईनच्या क्लासेस जेव्हा सुरू केले, त्यावेळेस मी एक डिसिजन घेतलं की मला जे स्ट्रगल झाले ते माझ्या विद्यार्थ्यांना नाही झाले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाचं प्रॉपर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं, प्रॉपर नोट्स मिळतात, आणि प्रॉपर तुम्ही या सगळ्या एनर्जीजला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकता.
तर जे लोक पुढच्या प्रवासासाठी येणार आहे त्या सगळ्या लोकांचं खूप खूप स्वागत आहे. आणि जे लोक काही कारणांनुसार येऊ नाही शकणार त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. यू हॅव टू टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आपली फी अत्यंत माफक आहे. मी कधीच कुणाला फोर्स करत नाही की तुम्हाला ऍडमिशन करायचीच आहे. दॅट इज युअर चॉईस. कारण लाईफ टाईम ऍक्सेस सोबत मी जीएसटी पेअर आहे, त्याच्यामुळे लिटरली सांगते, मुश्किलनी तुम्ही दिलेल्या फी पैकी लाईफ टाईम ऍक्सेस आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट देण्यातनं मला 2,500 ते 3,000 रुपये मिळतात, हे मी तुम्हाला सांगते. जीएसटी आहे, सगळ्या ज्या ऍडमुळे तुम्ही आलेले आहेत, हे सगळे फ्री सेशन वगैरे राबवणं, या सगळ्या याच्यातून हार्डली 2,500 ते 3,000 माझ्या अकाउंटला मिळतात. आणि त्याच्यातनं मी तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट दिलेला आहे. रेकॉर्डिंग, जे ऍप मेंटेनन्स आहे, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे, या सगळ्या. मेन म्हणजे माझी एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 3,000 रुपये लागतात, पण तुम्हाला या कोर्समध्ये माझा लाईफ टाईम ऍक्सेस भेटतो. जिथे जिथे तुम्ही अडता तिथे तिथे मी तुमच्या सोबत असते. ओके. आणि आज अनेको ट्रेनर त्यांच्या लाईफमध्ये एक हिलर म्हणून किंवा ट्रेनर म्हणून ते कार्य करत आहे. सो सुरू करूया आजच्या सेशनला. बट प्रॅक्टिस एकच लक्षात घ्या, मला ऐकल्याने फरक पडणार नाही, शून्य फरक पडेल. पण मी सांगितलेल्या गोष्टी जीवनात जेव्हा तुम्ही यूज करायला लागाल डे टू डे लाईफमध्ये, तेव्हा मात्र 100% तुमच्या लाईफमध्ये झालेलं ट्रान्सफॉर्मेशन गॅरंटेड आहे. त्याच्यासाठी माझं सेल्फी चॅलेंज आहे. कुणी मला चॅलेंज करून दाखवा की मॅडम आम्ही ही प्रक्रिया वापरली नाही, आम्हाला फायदा झाला नाही. आय प्रॉमिस यू, आजपर्यंत मला कोणी या पद्धतीने म्हटलं नाही की काहीच फायदा झाला नाही. का? फरक त्यालाच पडत नाही जो प्रॅक्टिस करत नाही, रेकीच्या 5 तत्वांसोबत जगत नाही, आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या नव्या दिशा देण्यासाठी स्वतः प्रयत्न करत नाही. लक्षात घ्या, आजपर्यंत आपण आपल्या जीवनातल्या आनंदासाठी कुणाला तरी जबाबदार ठरवलं. समवन इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. बट इथून पुढे आपण काय करणार आहे? आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेणार आहे. आणि आपल्याच घरच्या लोकांना, जसं जे लोक सेकंड लेवलला येतील, मुलाला अभ्यास कर म्हटल्याने मुलं अभ्यास करत नाही, पण मुलाला डिस्टन्स हिलिंग केल्याने, मुलाला टेलिपॅथिक हिलिंग केल्याने मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील. नेक्स्ट लेवलचा क्लास याच टायमिंगला होणार आहे. 10 दिवसांचा आपला सेकंड लेवल राहील. आणि जवळपास बोनस कोर्स 5 दिवस, आणि त्याच्यानंतर 10 दिवसात मास्टर लेवल, असं 24 टू 25 डेजचं सिलेबस राहणार आहे. आणि मे महिन्यात बऱ्याच लोक गावाला जातात, त्या पद्धतीने आपल्या क्लासेसला सुद्धा मे महिन्याच्या एंडिंगला सुट्ट्या असतात. तर त्याच्यामुळे लाईफ टाईम ऍक्सेस आहे. मी परत आल्यानंतर लगेच तुम्हाला ग्रुपवर मेसेज येईल, आणि 2 जून पासून आपले क्लासेस परत रेग्युलर सुरू होतील. म्हणजे सेकंड लेवल संपल्यानंतर कदाचित तुम्हाला थोडा ब्रेक मिळेल, दॅन वी कॅन स्टार्ट द मास्टर लेवल. तोपर्यंत तुम्हाला सेकंड लेवलची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. मी मेडिटेशन घेण्यासाठी तिकडे संख्या वाढण्याचा प्रयत्न करते, कोणाचं आजचं मेडिटेशन मिस नको व्हायला, म्हणून इन बिटवीन मी ती माहिती देत आहे. बोला अपर्णा मॅडम. मॅम तुम्ही ऍक्च्युली एवढ्या स्ट्रगल मधून आलायत ना, कारण का तुम्हाला तेव्हा रेकॉर्डिंग मिळत नव्हतं किंवा तुम्हाला तुमचे गुरु मिळाले नाहीत त्यावेळी. तुम्ही त्याच्यातूनही तोडगा काढत किंवा त्याच्यातून काहीतरी मात करत तुम्ही जे नॉलेज घेतलं, त्यामुळे आम्ही आज खूप लकी आहोत की तुमच्या त्या नॉलेजचा फायदा आम्हाला खूप होतोय आणि तितक्या तुम्ही पॉझिटिव्ह आहात. म्हणजे खूप आनंद होतोय की एवढ्या त्या म्हणतात त्या परिस्थितीतून तुम्ही गेलात ना, म्हणून ते तुम्ही खूप छान शिकवता मॅडम. थँक्यू, थँक्यू. म्हणजे आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला सगळं ऐकतं मिळतंय. मॅडम हे तर म्हणजे एक ठीक आहे, एकच सांगते तुम्हाला मी का बरं देते. मनुष्य जीवनाचा प्रवास बघा, जन्माला येताना बाळा तर त्याची मुठ्ठी बांधलेली असते, आणि जाताना प्रत्येक व्यक्तीचा हात रित्या झालेला असतो. मग या हातात त्यांनी तो अंबानी सारखा श्रीमंत झालेला असेल, किंवा मोदीजींसारखे प्रधानमंत्री बनलेले असेल, किंवा एपीजे अब्दुल कलाम सरांसारखे राष्ट्रपती बनलेले असतील, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं म्हणजे विद्वत्तेचं व्यक्तिमत्व असेल, पण जाताना प्रत्येकाचा हात असा झालेला आहे. ते ज्ञान असो, विज्ञान असो, पैसा असो, सगळं काही खाली करून जायचं. राम नक्कीच मॅम. आले गेले त्याहून जग कवसाची पडले. म्हणून जेवढं आपल्याला देता येतं ना, मनुष्य काय करतो? संग्रह करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, आपल्या जो जे आहे ना, त्याच्यातला थोडासा, म्हणजे 100 असेल ना, तर 1 रुपया तरी देण्याचा प्रयत्न करा. लिटरली मी तुम्हाला सांगते की माझी एक आर्थिक कंडिशन अशी होती
की मला जर 1,000 रुपयाचं काम पडलं तर मला ते कुणाला तरी उधार मागावे लागायचे. मी माझी रेकीची पहिली फी 2,000 रुपये होती. जेव्हा चैतन्य अग्रवाल सरांचं जे वर्कशॉप झालं, ती 2,000 फी माझ्या मैत्रिणी पे केली. तिला वापस करायला मला 4-5 महिने लागले होते. तिला ती फी 500-500 रुपये महिन्यानी परत करण्यासाठी. आणि म्हणून की या 10 दिवसांच्या सेशनमध्ये आता समजा 216 लोक आहे, त्याच्यापैकी काही लोकांच्या चेहऱ्यावर जरी स्मित हास्य आलं ना, सो आय एम सॅटिस्फाईड. कारण प्रत्येकालाच आपण पैशाने मदत करू शकत नाही. आणि जे मला मिळालं माझ्यासाठी लोकांनी, तर तो संघर्ष जो पैशाचा होता. आणि म्हणून मी ही फी आजही रेकीचे, माझे स्टुडंट रेकी लेवल 1ची 10,000 फी घेणारे पण आहेत. माझे स्टुडंट ग्रँडमास्टरची फी 60,000 घेणारे पण आहेत, जे अगदी आरामात 5 लाख 6 लाख कमवून राहिले. बट आय एम सॅटिस्फाईड. जे काही माझ्या लाईफमध्ये आहे, ऑन दॅट टाइम आय वॉज झिरो. बट आज असंख्य लोकांचा प्रेम आणि विश्वासामुळे माझ्या आयुष्यात मी मल्टिपल फायनान्शियल तर ग्रोथ केलीच, पण अनेक लोकांचं प्रेम आणि विश्वास माझ्या जीवनात मी जमा केलेला आहे. जाताना काही सोबत जाणार नाही ना, प्रॉपर्टी इथेच ठेवायची आहे, पण एक लॉंग मेमरी कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिप्रिंटिंग होऊन पुढची जर्नी नको आहे, पण जर असेल काही पुढची जर्नी, सो वी कॅन कॅरी दॅट. तर नक्कीच मॅम. जीवनामध्ये खरोखर सांगते ना, डोनेशन करू. जे आहे, एखाद्याला सुंदर गाणं म्हणता येत असेल तर स्लम एरियामध्ये जाऊन किंवा गरीब मुलांसाठी एखादी गाण्याची बॅच घ्या. त्याच्यातला एखादा व्यक्ती घडेल तर ते त्याच्या मेमरीमध्ये तुम्ही नेहमी फिक्स राहाल, की अमुक एका मॅडमने मला मदत केलेली होती आणि म्हणून माझ्या जीवनाचा कायापालट झाला. आज अशा अनेको ब्लेसिंगवरच माझं हे काम चालू आहे. लिटरली सांगते, या क्षेत्रात मी माझ्या ग्रँड मास्टरच्या स्टुडंटला नेहमीच सांगते की या क्षेत्रातनं तुमच्याकडे येणारा एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं आलेला राहील. लोकांच्या जीवनात जे चांगलं तुम्ही करता, त्यांच्या जीवनातले जे थोडे जरी दुःखातले अश्रू कमी होत असतील आणि ते आनंदाश्रूंमध्ये कन्वर्ट होत असतील, त्याच्यापेक्षा पुण्य कुठलं नाहीये. आणि खरोखर या क्लासेसच्या माध्यमातून आपण ते मिळवतो. आणि आय एम हॅपी विथ दॅट. क्योंकि जो जिंदगी में है, जे आपल्या नशिबात आहे ते कोणी काढून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे नव्हतं माझ्याकडे, तसं मला ते देताना जे आज आहे ते वाटायला मला कुठेच कमतरता वाटत नाही. लोक मला म्हणतात फ्युचरची चिंता आहे. म्हटलं नव्हतं तरी आपण जगत होतो, आज आहे तरी जगतोय. लिटरली सांगते की अजूनही मी कुठे गेली तर माझ्याकडे बघून कोणाच, म्हणजे इन ज्या एरियात मी राहते त्यांनाही माहिती नाही की माझं म्हणजे आज लिटरली 1 लाख प्लस स्टुडंट झालेले आहेत या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये. 1.5 लाख लोकांना मी शिकवलेलं आहे फ्रीमध्ये. आणि पेड विद्यार्थी माझे हे 20,000 प्लस झालेले आहेत आतापर्यंत, स्टार्टिंग पासून. ते ऑफलाईन मध्ये नाही, ऑनलाईन मध्ये नाही. ऑनलाईन मध्ये तो विद्यार्थ्यांच्या संख्या 15,000 10,000च्या प्लस आहे. सो हे जे आहे ना मॅडम, म्हणून जो आहे ना बाटो अपने पास. एखाद्याला छान गणित जमत असेल, मी लिटरली सांगते, इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस म्हणजे तुम्ही कुणीच माझं एज्युकेशन पाहून बसलेले नाही आहे इथे. तुम्हाला दिसतंय डॉक्टर, पण मी एमबीबीएस वगैरे मेडिकल फील्डची डॉक्टर नाही आहे. माझं सायकोथेरपीमध्ये पीएचडी झालेलं आहे. आणि मी DNYS. पण कुणाकुणाला वाटतं एक आर्ट शाखेची व्यक्ती इतके पुढे वळू शकते. माझं ओरिजिनल एज्युकेशन MA BEd आहे आणि मी 12वीला नापास झाली होती. 12वीला नापास झाली होती आणि इंग्रजीमध्ये नापास झाली होती. आयुष्यात कसा स्ट्रगल असतो आणि कसा. आणि आमच्याकडे त्यावेळेस 10वी 12वी नापास झालं की शुभमंगल सावधान होऊन जायचं. माझ्या बरोबरीच्या जेवढ्याही आत्ते बहिणी मामी बहिणी मावस बहिणी सगळ्यांच्या मुलांचे लग्न होऊन राहिले आहेत. आणि त्यावेळेस मी माझ्या आईला म्हटलं होतं, आई जर ऑक्टोबर काढला नाही ना तर तुम्ही म्हणाल तसं करेल. आणि ज्या विषयाने मला नापास केलं, माझी बीएडची मेथड इंग्लिश आहे. मी 15 वर्ष ट्युशन्स घेतल्या आणि बीएडची मेथड इंग्लिश आहे. CBSE स्कूलला व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी काम केलेलं आहे. आणि तिथे थोडं शाळांमध्ये पॉलिटिक्स चालतं. काही कारणास्तव मला ती शाळा सोडावी लागली. आणि तेव्हा तिथल्या डिरेक्टरचा पगार 40,000 रुपये होता, हायएस्ट. आणि आपलं स्वप्न 25,000चं नव्हतं. पण तिथे मी त्या मॅडमला म्हटलं होतं की एक दिवस मी 40,000 रुपये महिना कमवून दाखवेल. तेव्हा माझी तिथे सॅलरी 8,000 होती आणि त्या मॅडमनी 4,000 कापलेले होते, जी माझ्यासाठी खूप महत्वाचा अमाऊंट होता. पण तिथून 40,000चा संकल्प केला
आणि पैशासाठी मी लिटरली सांगते, हे क्लासेस चालू केले होते ना थोडे आर्थिक, कारण प्रत्येकाला पैशांची गरज होते. आणि मी पण, मला पैसे मिळावे या उद्देशाने मी ऑनलाईन क्लासेस चालू केले होते सुरुवातीला. दर शिक्षक दिनाला मी त्या मॅडमला आजही फोन करते की थँक्यू मॅडम, त्यावेळेस जर तुम्ही मला जॉब सोडायला मजबूर केलं नसता तर कदाचित आज मी तुमच्यासमोर ट्रेनर म्हणून नसते, कुठल्या तरी शाळेमध्येच टीचर वगैरे म्हणून काम केलेलं असतं. पण तिथून सोडलं आणि या सगळ्या ऊर्जांमध्ये डीपली काम करा. शिकवत तर आधी होती, पण ते शनिवार रविवार म्हणजे ऑफलाईन सेशन्स असायचे किंवा विकेंड्स, वीकडेज मध्ये याच्यात जर जे स्टुडंट यायचे त्यांना मी ते ऑफलाईन रेकीचं ट्रेनिंग देत होते काही काळामध्ये. पण ज्या दिवशी त्यांनी काढलं, तो संकल्प केला ऑनलाईन मध्ये, पूर्णपणे सगळं बंद झालं होतं. पण मी कोरोना काळाला थँक्यू म्हणेल की त्याच्यामुळे तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थ्यांची मला जुळता आलं. जेव्हा मी सुरू केलं माझ्याकडे ना लॅपटॉप होता, ना कॅमेरा होता, ना माईक होता, काहीच नव्हतं. जुना एक कम्प्युटर दुरुस्त करायला पैसे नव्हते. ते कुठून तरी थोडे पैसे ऍडजस्ट करून मी ते कम्प्युटर वगैरे सगळं हे केलेलं होतं. आणि म्हणून सांगते की संग्रह नका करू, जो है वो बांटते चलो. एक वेळ आयुष्यात अशी आली की मी जेव्हा पहिल्यांदा स्टार्ट केलं 10 लाखाचा चेक लिहिलेला होता, युनिव्हर्सनी तो कम्प्लीट केला. आणि आज जे काय मिळालं ते मला बोनस मिळालं. मी लिटरली ड्रीम लाईफ जगत आहे. आणि हे सगळं रेकीमुळे. आणि हे कशामुळे शक्य झालं? या फ्री सेशनमुळे. म्हणून देण्याची भावना जागृत ठेवा. जेव्हा आपण एक बी कुणाला तर, म्हणजे 1 रुपया कुणाला तरी देतो, मी उद्या तुम्हाला एक मनी मंत्र शिकवणार आहे उद्याच्या टॉपिकमध्ये. माझ्या या ग्रोथचं सिक्रेट मी तुम्हाला उद्या देणार आहे की ते तुम्ही लोकांना द्या तर लोक तुम्हाला मल्टिपल देईल. आता बघा, मी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक टास्क दिला होता की उद्या मी, दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशी मी एक मेडिटेशन घेणार आहे. त्या मेडिटेशन मध्ये 3 लोकांना लिंक शेअर करा. का बरं? कारण त्याच्यातनं तुमची ग्रोथ होणार होती. पण त्या भावनेने आपण तो कंटाळा केला. नाहीतर इथे आज संख्या 700-800 तर दिसली असती प्रत्येकाने. आता आपण आत्ताचे करंट विद्यार्थी पकडू, 235 लोक आहे. 235 लोकांनी जरी 3-3 लोकांना ही लिंक शेअर केली असती तरी इथे 700 लोक असते आज. आपण चुकतो देताना. आपल्याला वाटतं की क्या फरक पड जाएगा. पण तुम्हाला कळत नसतं ती तुमच्या पॉझिटिव्हिटीची ब्लेसिंग असते. आणि लिटरली आज माझा विजन बोर्ड इथे लागलेला आहे. 2 लाख रुपये प्रतिमाह माझी डोनेशन अमाऊंट इथे लिहिलेली आहे, जे आयुष्यात माझं स्वप्नातलं अर्निंग पण नव्हतं. हा इकडे माझा विजन बोर्ड लागलेला आहे, तिथे माझं 2 लाख प्रतिमाह चॅरिटीसाठी लिहिलेलं आहे. आणि थँक्स टू युनिव्हर्स हे सगळं मला रेखीने दिलं. आणि म्हणून मनापासून भाव निघतात की जे काही, बेटा दाबंद कर, जे काही मिळतं ते कसं मिळतं, जे तुम्ही पेराल तेच तुमच्या जीवनात मल्टिपल होऊन येत असतं. म्हणून देण्याची भावना जागृत ठेवा. जर आपण ज्या हाताने द्याल तेवढंच तुम्हाला मल्टिपल, ते प्रेम द्या, एखाद्या निडी व्यक्तीला थोडीशी मदत करा. माझ्याकडे, मी सगळ्यांना पैशाने मदत नाही करू शकत, स्वप्न जरूर आहे आणि करते मी. आजही माझ्या अर्निंगचा एक मोठा वाटा मी या सगळ्या चॅरिटीमध्ये देत असते. पण तेवढं शक्य नाही आहे जे मला द्यायचं आहे. म्हणून मी हे मन लावून 10 दिवस फ्री सेशन देते. कुठेतरी असं वाटतं का की नाही बा आपण फ्री सेशनला बसलेलो आहे आणि कंटाळून, मी माझे बाकी पेड स्टुडंटला तर होल्ड करते एखाद दिवस सुट्टी द्यायची वेळ पडली तर. पण मी या बॅचेसमध्ये अति इमर्जन्सी शिवाय खंड नाही पडू देत, कारण इथे माझं कमिटमेंट आहे. ते तुम्हाला तिथपर्यंत त्या ऊर्जांशी कनेक्ट करायचं आहे. ओके, तर कदाचित आज 235 पेक्षा जास्त लोक येणार नाही. आपण जस्ट स्टार्ट करू आता मेडिटेशनला. सो 2 मिनिटं देते, थोडं पाणी पिऊन घ्या. आजच्या या मेडिटेशन मध्ये तुम्ही तुमच्या शरीर लेवलचे दुखणे, मानसिक तणाव यांना सगळं काढून नव्या फ्रेश एनर्जीने आज आपण चार्ज होणार आहोत. सो लेट स्टार्ट. थोडं पाणी पिऊन घ्या प्रत्येकाने. प्रॉपर बसून घ्या. व्हिडिओ ऑन कराल तर जास्ती तुम्हाला एनर्जी जाणवेल. चला लवकर लवकर येऊन बसा. आज हेडफोन लावला तर चालेल, एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. आज आपको एक्सपिरियन्स करना है क्योंकि. आणि जे लोक व्हिडिओ बंद करून बसले ना, प्लीज आय रिक्वेस्ट यू, इफ पॉसिबल स्विच ऑन द व्हिडिओ. यू विल गेट दॅट ब्युटिफुल एनर्जी. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील
एनर्जीचं कनेक्शन खूप चांगलं होतं. सो स्विच ऑन योर वीडियोस प्लीज. जिनके भी वीडियोस बंद है, स्विच ऑफ केला ना त्याला. व्हायब्रेट नाही होणार ना. देऊन दे त्याच्या हातात. ओके ग्रेट. बघा, जे लोक वर्किंग असतील, काही कारणाने व्हिडिओ ऑन करू शकते नसेल, आजचा एक शांत जागी बसून ही प्रक्रिया करा. निश्चितच लाईव्ह मध्ये केला तर त्याचा इफेक्ट थोडा जास्ती होईल, बट नो इश्यू. ज्यांना पॉसिबल नाही आहे, आजचं रेकॉर्डिंग बघून एकदा वेळ काढून व्यवस्थितपणे करा. हे बाळा, तू बाहेर जा सगळे मोबाईल घेऊन. ओके. सो रेडी एका सुंदर अनुभूतीसाठी. ग्रेट. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, वेदना आपण बाहेर काढतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपण ग्रहण करतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण कायम स्वरूपी काढून टाकतोय. सर्व प्रकारची नकारात्मकता आपण कायम स्वरूपी काढून टाकतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आपण ग्रहण करतोय. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आपण ग्रहण करतोय. आज जेवढ्या सहजतेने तुम्ही या ध्यान साधनेत जीवनातील सगळ्या दुःखांना, कष्टांना, शारीरिक लेवलच्या आजार आणि वेदनांना दूर होण्यास तुम्ही आदेश द्याल, अलाव कराल, तेवढ्याच सुंदरपणे तुमच्या जीवनातील सगळे दुःख आणि कष्ट नाहीसे होतील. चला तर मग एका सुंदर यात्रेला सुरुवात करूया. ही यात्रा जीवनातील सगळ्या दुःखांना, कष्टांना दूर करण्याची आणि जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचत आहे. त्या रेखीला आवाहन करा. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार, मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी
दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अगदी दोन्ही हात रब करायचे आहेत आणि तळहात मांडीवर ठेवायचे आहे, तळहात आकाशाकडे. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे. सहजतेने मांडीवर हात ठेवा आणि आता या सुंदर ऊर्जांचा अनुभव घ्या. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. क्राऊन चक्र टाळूचा भाग, तिथेही अनंत स्रोतातली ब्रह्मांडी ऊर्जा प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रामध्ये त्याच्या रिलेटेड ऑर्गन मध्ये कुठल्याही कारणाने तुम्ही पेन अनुभवता आहे, वेदना आहे, त्रास आहे, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा ब्लॉकेजेस आहे, काही विचारांचं द्वंद्व आहे, सगळी नकारात्मकता तिथून निघून जात आहे आणि खालच्या चक्रांकडे येते आहे. तुमच्या संपूर्ण मस्तिष्क, मेंदूचा भाग, इथे कुठल्याही वेदना असतील, कुठलाही त्रास असेल, कुठल्याही नकारात्मक विचारांचा संचय असेल, आज ही सर्व नकारात्मकता तिथून डीपर 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 खालच्या चक्राकडे येत आहे. आता ही ऊर्जा थडायपर्यंत पोचलेली आहे. थडाय दोन्ही भुवयांच्या मध्ये, संपूर्ण कपाळाचा भाग, मस्तिष्क, दोन्ही डोळे, नाक आणि कानाचा भाग. कुठेही काही वेदना असतील, काही त्रास असेल, त्या सगळ्या वेदनांना आणि त्रासाला संपूर्णतः डीपर 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 थ्रोट चक्रापर्यंत ऊर्जा येत आहे. आता संपूर्ण चेहरा, थ्रोट चक्राचा भाग, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, ओठांच्या मध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा, अन्न नलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लँड, टॉन्सिल्स. बघा कुठेही काही वेदना आणि कष्ट असेल, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या सगळ्या वेदनांना तिथून काढून टाकत आहे. अलाव करा आज त्या सगळ्या वेदनांना तुमच्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. अलाव करा त्या सगळ्या वेदनांना, कष्टांना तुमच्या जीवनातून बाहेर निघण्यासाठी. संपूर्णतः अलाव करा, संपूर्णतः अलाव करा सगळ्या दुःखाला, कष्टाला तुमच्या जीवनातून रिमूव्ह करण्यासाठी. संपूर्णतः अलाव करा. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आता ही ऊर्जा हृदय चक्रापर्यंत पोचत आहे. हृदय चक्रामध्ये किंवा कंठामध्ये अव्यक्त भावना आहे. त्या सगळ्या नकारात्मक अव्यक्त भावनांना किंवा जीवनातल्या सगळ्या ओझांना घेऊन ही दिव्य ऊर्जा डीपर डीपर हृदय चक्रापर्यंत पोचत आहे. हृदय चक्र, हृदय चक्राच्या तिथे असलेलं लंग्स, हृदय, लिव्हर, पूर्ण छातीचा पिंजरा, पाठीचा पिंजरा, मान आणि स्पाईन, सगळ्या ठिकाणी काही वेदना असतील, दोन्ही खांदे, दोन्ही हात, कुठेही काही वेदना असतील, प्रत्येक वेदनेला ही दिव्य रेकी शक्ती डीपर 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 खालच्या चक्रापर्यंत पोचवत आहे. खालच्या चक्र मणिपूर चक्र. खूप प्रयत्न करूनही आलेले अपयश, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, स्टमक, पॅनक्रियाज, लिव्हर, गॉल ब्लॅडर, लहान आतडे, मोठे आतडे, स्प्लीन, प्रत्येक ऑर्गन मध्ये जे काही वेदना असतील, जे काही दुःख असेल, सगळ्या वेदना आणि दुःखांना ही दिव्य ऊर्जा डीपर डीपर डीपर
खालच्या चक्रापर्यंत पोहोचत आहे, खालच्या चक्रापर्यंत पोहोचत आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत, नाभीच्या 3 बोटं खालीपर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, लोअर बॅक आणि कमरेचा भाग, इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही वेदना असेल, ही दिव्य ऊर्जा सगळ्या त्रासांना काढून घेत आहे. अलाव करा सगळ्या त्रासांना तुमच्या जीवनातनं रिमूव्ह होण्यासाठी. सगळ्या त्रासांना रिमूव्ह करा, सगळ्या त्रासांना रिमूव्ह करा तुमच्या जीवनातनं काढून घेण्यासाठी. परमनंटली रिमूव्ह करा, परमनंटली रिमूव्ह करा, परमनंटली रिमूव्ह करा. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि आता ही सर्व निगेटिव्हिटी अगदी डोक्यांपासून तुमच्या रूट चक्रापर्यंत आलेली आहे, रूट चक्रापर्यंत आलेली आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गनची जागा, त्याच्यानंतर जंघांचे जोड, दोन्ही पाय, गुडघे, पोटऱ्या, सगळ्या याला ती सगळी निगेटिव्हिटी तिथून डीपर 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 काढून घेत आहे. अगदी तुमच्या तळपायांना स्पर्श करत आहे. आणि तळपायातून एक विजेसारखी एनर्जी पूर्णपणे निघालेली आहे, पूर्णपणे निघालेली आहे. तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या सगळ्या निगेटिव्हिटीला, सगळ्या दुःखांना, सगळ्या वेदनांना, सगळ्या कष्टांना काढून ही दिव्य एनर्जी डीपर 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 निघून गेलेली आहे, पूर्णपणे निघालेली आहे, पूर्णपणे पूर्णपणे पूर्णपणे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भात जाते, पृथ्वीच्या खोल भूगर्भात पोहोचते. ही सगळी निगेटिव्हिटी, सगळी निगेटिव्हिटी घेऊन ही सगळी ऊर्जा पृथ्वीच्या खोल भूगर्भात पोहोचत आहे. डीपर 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 पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये पोहोचत आहे, खोल भूगर्भामध्ये पोहोचत आहे. आणि एक मोठा दगड आहे तिथे, आणि त्या दगडाला तुमच्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना बांधून टाकलेला आहे. अगदी कायमस्वरूपी तुमच्या जीवनातील प्रत्येक वेदना, कष्ट आणि दुःखाला त्या दगडाला बांधून टाकलेला आहे. सगळ्या दुःख आणि कष्टाला बांधून टाकलेला आहे, सगळ्या दुःख आणि कष्टाला बांधून टाकलेला आहे, परमनंटली बांधून टाकलाय, परमनंटली परमनंटली परमनंटली. आणि एकच वार तुमचं त्या दुःखाशी कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे. एकच वार आणि तुमचं त्या दुःखाशी कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, तुमचं त्या दुःखाशी नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता ही पवित्र ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा त्या भूगर्भातनं अगदी स्वच्छ आणि पॉवरफुल ऊर्जा बनून बाहेर येते आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा त्या पृथ्वीच्या भूगर्भातून स्वच्छ आणि पॉवरफुल ऊर्जा म्हणून बाहेर येत आहे, स्वच्छ आणि पॉवरफुल ऊर्जा म्हणून बाहेर येत आहे, स्वच्छ आणि पॉवरफुल ऊर्जा म्हणून बाहेर येत आहे. आणि बघा आता ही तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे, ऊर्जावान करत आहे. तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे, ऊर्जावान करत आहे. तळपायाला स्पर्श करत आहे, ऊर्जावान करत आहे. तळपायाला स्पर्श करत आहे, ऊर्जावान करत आहे. एका सकारात्मक दिव्य ऊर्जांनी तुमच्या तळपायाला स्पर्श केलेला आहे. एक दिव्य एनर्जी तिथे येते आहे. दोन्ही पाय, अँकल जॉईंट, पोटऱ्यांचा भाग, गुडघ्यांचा भाग, संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांचं इथे हिलिंग होत आहे. दोन्ही पाय अगदी उपचारित होत आहे, दोन्ही गुडघ्यांना हिलिंग मिळत आहे. दोन्ही मांड्यांपर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. आणि दोन्ही मांड्यांमध्ये असलेला सगळा तणाव कमी होऊन जंघांच्या जोडमध्ये सुद्धा उपचारक ऊर्जा पोहोचलेली आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या रूट चक्रामध्ये आलेली आहे. आणि लाल रंगाच्या दिव्य प्रकाशाने ही ऊर्जा तिथे व्याप्त झालेली आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा लाल रंगाच्या ऊर्जांनी व्याप्त झालेली आहे. आणि आपलं रूट चक्र संपूर्णतः ऊर्जावान झालेलं आहे, संपूर्णतः ऊर्जावान झालेला आहे. रूट चक्र संपूर्णतः ऊर्जावान झालेला आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आणि संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र आता ऊर्जावान झालेला आहे. संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र केशरी रंगाच्या दिव्य ऊर्जांनी ऊर्जावान झालेला आहे. केशरी रंगाचा दिव्य प्रकाश तिथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. रूट स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल या दिव्य ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे. आता ही दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण मणिपूर चक्र पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे.
पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जांनी संपूर्ण मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झालेला आहे. पिवळ्या रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जांनी संपूर्ण मणिपूर चक्र, त्या मणिपूर चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन या सकारात्मक ऊर्जेने ऍक्टिव्हेट झालेला आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मणिपूर चक्राचा पिवळ्या रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता हृदय चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. हिरव्या रंगाच्या प्रकाशाने संपूर्ण हृदय व्याप्त झालेला आहे. संपूर्ण हार्ट चक्र व्याप्त झालेला आहे. हिरव्या रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जेने संपूर्ण हृदय चक्र ऍक्टिव्हेट झालेला आहे. हृदय प्रेम आणि करुणेने आता परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेच्या ऊर्जेने ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण हृदय प्रेम आणि करुणेच्या ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता ही दिव्य प्रकाशमय ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण थ्रोट चक्र आता लाईट ब्लू कलरच्या ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे. लाईट ब्लू कलरच्या ऊर्जांनी ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि तुमच्या वाणीला उत्तम तेज प्राप्त झालेला आहे. ओज प्राप्त झालेला आहे. तुमच्या शब्दांना एक नवी सकारात्मक ऊर्जा तिथे प्राप्त झालेली आहे. तुमच्या प्रत्येक शब्दाला नवी सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे आणि संपूर्ण थर्ड आय सकारात्मक ऊर्जांनी, डार्क निळ्या रंगाच्या ऊर्जांनी व्याप्त झालेला आहे. व्याप्त झालेला आहे. संपूर्ण थर्ड आय त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गन या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी व्याप्त झालेला आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रावर पोहोचलेली आहे. संपूर्ण क्राऊन चक्र या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. संपूर्ण क्राऊन चक्र या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी प्राप्त झालेला आहे, व्याप्त झालेला आहे आणि सहस्त्रार असे जांभळ्या रंगाचे असंख्य कमल तिथे उमललेले आहे. सहस्त्रार असे जांभळ्या रंगाचे कमळ तिथे उमललेले आहे आणि त्यांनी तुमच्या संपूर्ण औराला व्याप्त केलेला आहे. संपूर्ण औराला व्याप्त केलेला आहे. आता तुमचं संपूर्ण शरीर पूर्ण ऊर्जावान झालेला आहे. शरीरातील प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन व्याप्त झालेला आहे सकारात्मक ऊर्जांनी. संपूर्ण सकारात्मक, संपूर्ण पॉझिटिव्ह, संपूर्ण आनंदाने शरीर आणि शरीरातील प्रत्येक सेल आणि ऑर्गन आज परिपूर्ण झालेला आहे. आता बघा, प्रत्येक श्वासातनं तुमच्या एक स्माइल एनर्जी बाहेर पडते आहे. ज्या स्माइल इमोजीस तुम्ही बघितलेल्या आहेत तशीच प्रत्येक श्वास घेताना तुम्ही स्माइल एनर्जी इनहेल करताय आणि हीच स्माइल एनर्जी तुम्ही एक्झेल करताय. प्रत्येक श्वासावाटे तुम्ही ही स्माइल एनर्जी इनहेल करताय आणि आता बघा, तुमच्या औराच्या अवतीभोवती प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांसोबत स्माइल पार्टिकल्स ऍक्टिव्हेट झालेले आहे. इनर स्माइलचे पार्टिकल्स. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. जणू आज नवीन जन्म आपल्याला प्राप्त झालाय विथ दिस ब्युटिफुल स्माइल एनर्जी. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. प्रत्येक श्वासासोबत ही स्माइल एनर्जी अशीच वाढते आहे. प्रत्येक श्वासासोबत ही सुंदर स्माइल एनर्जी अशीच वाढत आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. It's your birthday. Keep smiling. You are wonderful. You are so beautiful. And life is so beautiful. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदासाठी आहे. त्या ईश्वराने आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल. यही हो आप, हमेशा हंसते मुस्कुराते
जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारे तुम्ही, विथ वंडरफुल स्माइल. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. यस, यही हो आप, हंसते मुस्कुराते, इसी स्माइल के साथ धीरे से लौट आइए. कोई जल्दबाजी नहीं. विथ दिस वंडरफुल स्माइल, slowly come back, slowly come back, slowly come back, slowly come back. Very good. Wonderful. Slowly, slowly come back with beautiful smile. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स आणि थोडं पाणी पिऊन घ्या. फॉर दिस वंडरफुल स्माइल. Slowly, slowly open your eyes. So how do you feel now? असं वाटतंय? So anyone, काय वाटलं? मोहिनी जोशी मॅडम, अनम्यूट करा. मॅडम खूप छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. काय फील केलं? मला असं वाटत होतं की इतके दिवस मला असं वाटत होते की ते मला खूप बोलायचंय पण मला बोलता येत नव्हतं. बंद असल्यासारखं, म्हणजे मला बोलायचंय, काहीतरी सांगायचंय, पण मी मनातल्या मनातच बोलत होते इतरांशी. आता काय झालं? आता असं तुम्ही मगाशी मे बी अपर्णा मॅडमशी बोलत होता ऑनलाईन. तुम्ही अशी अशी बघत बसलेली, मला बोलायचंय पण बोलताच येत नव्हतं, असं झालेलं मला. ग्रेट. आता हलकं वाटतंय? आता थोडं हलकं वाटतंय. ग्रेट. तुम्ही मगाशी म्हटलं की ब्रह्मांडातून ऊर्जा करताय, तेव्हा असे स्टार्स दिसत होते मला. छान वाटलं. ग्रेट, खूप छान. सरला मॅडम, अनम्यूट करा. सरला मॅडम, माईक ऑन करा. ओके, बोला. मॅडम, मी सरला मॅडमची मुलगी बोलते. हा, बोला. मी अर्चना बोलते. मॅडम, एकदम म्हणजे असं झालं की कुठेतरी गेलोय आपण, काहीच कळायलाच तयार नाही की आपण कुठं आहे, काय आहे. एकदम डोळ्यासमोर पूर्ण एक वेगळंच होतं वातावरण, म्हणजे एकदम काय काय बोलायचं ते पण मला कळत नाही, इतकं मस्त वाटलं. ग्रेट, एकदम असं आनंदी झालं की मनात एकदम असं वाटतंय की काय आपण केलंय काय माहिती, ग्रेट, छान. कळतच नाहीये काय आहे ते. बढिया. थँक्यू मॅडम. थँक्यू. अनुराधा बी, माईक ऑन करा. खूप खूप छान वाटलं ताई मला. मी अशी अधांतरी असं वाटत होतं मला. छान. खूप छान जाणवलं. ग्रेट, खूप अभिनंदन. किती लोकांचा शारीरिक लेवलचा पेन कमी झाला, की काहीतरी दुखत होतं पण मेडिटेशन नंतर कमी झालाय? ओके. पौर्णिमा मॅडम, अनम्यूट करा. माईकच्या तिथे टच करा. हा, बोला मॅडम. अरे, बंद केला परत, तुम्ही परत चालू करा. माईकवर परत एकदा कनेक्ट टिक करा. नमस्ते मॅडम, सर्वप्रथम तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि मला एवढं छान वाटतंय ना, आता एकदम फ्रेश, म्हणजे इतकं हलकं हलकं वाटतंय. आणि ते जड जेव्हा आपलं ध्यान सुरू व्हायच्या आधी माझं डोकं दुखत होतं, परंतु जसं आपलं ध्यान सुरू झालं ना, तर जेव्हा तुम्ही सांगितलं की आपली जी निगेटिव्ह एनर्जी पृथ्वीमध्ये जाऊन ती दगडावर गुंडाळली जात आहे, तेव्हापासून मग माझं डोकं असं हलकं हलकं व्हायला लागलं. आणि तुम्ही परत आपली जी सकारात्मकता आपल्याला घ्यायला सांगितली आम्हाला, त्या सकारात्मकतेमुळे म्हणजे इतकं चेहऱ्यावर हसू आलं मॅम. ती म्हणजे स्माइली स्माइली जेव्हा तुम्ही म्हणत होते तेव्हा थांबताच येत नव्हतं मला, इतकं छान मला वाटलं.
छान. आणि खूप अजिबात ध्यानातून बाहेर येण्याची माझी इच्छा होत नव्हती. डोळे हळूवार हळूहळू उघडायची, म्हणजे असं वाटत होतं की अजून थोडा वेळ चालावं. खूप छान वाटत होतं मला खरंच. छान. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, आणि थँक्यू. मॅम, एक माईक माईक बंद झाला तुमचा, माईक ऑन करा. माईक माईक ऑन करा. नाही, माईक बंद आहे तुमचा. मोहिनी जोशी मॅडम. हा मॅडम. हा बोला. माझे सकाळी काल 2 दिवस झाले पाय खूप दुखत होते. लिटरली मी पाय दाबत होते. सकाळी मिठाच्या पाण्यात पाय गरम पाण्यात बुडवून ठेवलेले होते, पण आता एकदम हलके झालेले आहेत. छान. हा ग्रेट. हा. थँक्यू मॅडम. ओके, ऑल द बेस्ट. नीता झाडे मॅडम, अनम्यूट करा. मॅम मला थोडं बोलायचं होतं. हा बोला. मॅडम. सकाळी मला एक एक मिनिट. हा बोला, नीता झाडे मॅडम. हा, मॅडम, हे जे आपण सेवन चक्राचं केलं खरोखर फायदा झाला मला. मला खूप 10 वर्षापासून पायाचा त्रास आहे. आता मी सेकंड लेवल जॉईन करणार होती, पण माझ्या सुनबाईची खूप इच्छा आहे म्हणून ती सुरू आहे तुमच्या ह्याच्यात, स्वाती झाडे. तिला म्हटलं तू कर जॉईन, मग मी नेक्स्ट त्याला मी करून घेईन. तर मला माझ्या पायाचा खूप आराम झाला. तर मला सांगा, आपण जे सेवन चक्र, मग हे जे आता तुम्ही सांगितलं, आता जे केलं ते 21 दिवस रोज करा. 21 दिवस रोज करू? रोज ऐकायचं. हे ऑडिओ तुम्हाला आज भेटेल तेवढा रोज ऐका, तर तुम्हाला खूप फायदा. हो तेच. आणि ते पाईल्सच्या ह्याच्यात काल मी टाकलं होतं की आपलं जे त्याच्यासाठी पण हेच उपयोगी होईल ना? सगळं सगळं काय, आता हिलिंग उपचार पद्धती मी थोड्या वेळात तुम्हाला एक्सप्लेन करते की एक हिलिंग कसं करायचं. अच्छा अच्छा. तर मग आपण पुढे जाऊ. सेल्फ हिलिंग आणि अदर हिलिंगचं एक आत्ता तुम्हाला तुमचं पेन रिलीफचं पण आपण घेऊ. ठीक आहे. ओके. सो एक्सपिरियन्स सगळ्यांचे जवळपास सेम असतील, कारण आपल्याला शिकायचं पण आहे. तर मॅम, एक मिनिट फक्त. हा, एक एक मिनिट. कोण बोलताय बोला बरं. पौर्णिमा पौर्णिमा. हा बोला मॅडम. मॅम, सकाळी माझा शक्तिपात नाही होऊ शकला. मॅडम आता मी या बॅचमध्ये एका बॅचमध्ये 2दाच देऊ शकते, कारण कसं आहे त्याच्यातही एनर्जी खूप हे असते. जेव्हा तुम्ही ग्रँडमास्टर बनता, ट्रेनर बनता, तेव्हा लक्षात येतं की एनर्जी एक्सचेंजमध्ये खूप एनर्जी जात असते. तर त्याच्यामुळे नेक्स्ट बॅच 5ला चालू होईल, तेव्हा आपण करू शकतो. आणि नाही तर जर तुम्हाला सेकंड लेवलला यायचं असेल तर यायचं मग आहे. हा, तर मग तेव्हा तुम्हाला एक वेगळी प्रोसेस सांगितली जाईल आणि त्याच्यानुसार तुमचा सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा लेवल 1चा कम्प्लीट होईल. ठीक आहे. चालेल चालेल. थँक्यू. सो आता तुमच्याच हाताने तुम्ही स्वतःचं किंवा इतरांचं दुखणं दूर करू शकाल. करायचंय प्रॅक्टिकल रेकीचं. ज्यांचं स्वतःचं दुखत असेल त्यांनी स्वतःला करायचं. ज्यांच्या घरी दुसऱ्यांना दुखत असेल त्यांनी दुसरा ट्राय करायचं. ठीक आहे. प्रोसेस सेम राहणार आहे, फक्त एवढाच फरक राहील की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना द्याल तर तेव्हा त्यांना थँक्यू म्हणाल. आणि बाकी ज्यांचे मेडिटेशनचे एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही ग्रुपवर शेअर करा. ग्रुपवर खूप कमी लोक शेअर करतात. जरा तिथे शेअरिंग वाढलं तर मलाही थोडा उत्साह वाढतो. तर तिथे तुम्ही जर शेअरिंग केला तर जास्ती चांगलं होईल. ओके. सो अभी हम करेंगे टच हिलिंग, जो रेकीचा स्पर्श चिकित्सा. रेकी कशामुळे ओळखली जाते? स्पर्श चिकित्सा म्हणून ओळखली जाते. तर या स्पर्श चिकित्सेचं एखाद्याचं हिलिंग कसं करायचं, तर मला एक व्हॉलेंटियर हवा आहे आणि त्यांच्या सोबत म्हणजे रेकॉर्डिंग पण प्रॉपर तुम्हाला मिळेल. त्यांच्यासोबत आपण प्रॅक्टिस करू. एक सेल्फ प्रॅक्टिस आणि एक दुसऱ्यांचं करायचं. ठीक आहे. एनीवन जो खुद पे करना चाहते हैं ट्राय? ओके. शौर्य सर, अनम्यूट करा. Yes. येस मॅम. हा, कशाला करणार आहे सर? काय हिलिंग कशाला करणार आहे? मॅम, माझी लोअर बॅक खूप आधीपासून कंटिन्युअस दुखत राहते, आणखी पायांमधला पण प्रॉब्लेम. हा सर, त्याच्यासाठी ना मी उद्या प्रोटोकॉल देईन, पण सध्या लोअर बॅक आत्ता एक्झॅक्ट कुठे दुखत आहे सांगा, मी तुमचा तोडा पेन कमी करून देते. लोअर बॅक एक्झॅक्टली जे राहते ना, बॅकबोन शेवटचं, पलटा आणि जागा दाखवा. टी या शर्ट साईडला, कुठे? इथे ठीक आहे, राईट हँड साईडला. पूर्ण एवढं, ओके ठीक आहे. फक्त हड्डी जवळ. हा ठीक आहे, चला सरळ व्हा. ओके.
आता मी सांगते ते टेक्निक वापरा. हो ठीक आहे, नक्की दुखत आहे ना? हो हो हो. मिडल फिंगर अँड रिंग फिंगर. ठीक आहे, इथून हम्म, असं पुढे झाला तर इथे मिडल फिंगर आणि रिंग फिंगरच्या मध्ये इतक्यात तुम्हाला पेनफुल पोर्शन सापडेल तुमचा. अगदी आईची आठवण कराल तिथे प्रेस केल्यावर. सापडला का चेक करा. आजूबाजूला थोडं या मिडल फिंगर आणि रिंग फिंगरच्या असं थोडं प्रेस करा. यू विल फाइंड दॅट पेनफुल पॉइंट. हलका दाबा तरी पेन होईल तिथे. अगदी असह्य वेदना असलेला एक पॉइंट सापडेल तुम्हाला. हम्म. हा, त्याला प्रेस करा, सोडा. हलका दाब द्या, आईची आठवण आली तरी चालेल. कारण आम्हाला पेशंटने आई म्हटलं की आम्ही मनातल्या मनात वाव म्हणतो. परफेक्ट पॉइंटवर पोहोचलो आपण. दाबा दाबा, थोडस चेहऱ्यावर ते दिसून नाही राहिलं दुखणं आहे म्हणून तिथे. थोडं आजूबाजूला चेक करा, खूप अति पेनफुल पॉईंट असेल. इफ यू हॅव द पेन इन बॅक, तिथे तुम्हाला असह्य वेदना असतील, चेक करा. सापडला का असं दाबल्यावर खूप दुखणारा पॉईंट? हा, चला दाबावर त्याला थोडस दिसू द्या चेहऱ्यावर की ते दाबल्यावर तुम्हाला त्रास होऊन राहिलेला आहे. खरंच त्रास होतोय. होतोय ना त्रास? हो. तर दाबा, त्याला 20 टाइम दाबा. फक्त 1 2 3 असं करून प्रेस करा त्या पेनफुल पॉइंटला. काय हो, फरक पडतोय. चेक करा. आता उठून बॅकचा पेन चेक करा. फरक पडलाय. किती टक्के? ऑलमोस्ट की असं नाहीसं म्हणू शकतो. चला, व्हेरी गुड, अभिनंदन. आता घरी आईला म्हणा थोडं किचन मधनं थोडे मेथी दाणे मागायचे आणि टेप असते हम्म, ना, मेडिकेट टेप, ती तिथे लावून द्यायची. हम्म, दाणे ठेवायचे 3 4 मेथीचे दाणे, जो एक्झॅक्ट पॉईंट तुम्ही काढलाय. आणि त्याला रात्री झोपताना लावायचं. झोपेपर्यंत असं 1 1 मिनिटांनी 20 टाइम, 1 1 मिनिटांनी 2 2 तासांनी असं 20 टाइम प्रेस करायचं. झोपून उठल्यावर एकदा प्रेस करायचं आणि पट्टी काढून टाकायची. असं 8 दिवस करा, बॅक पेन गायब होऊन जाईल. हो. ठीक आहे, चलो. पण ते मेथी Yes. दाणे लावा तर परमनंट ठीक होईल. हो 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 हो, नक्की मॅम. चला, ओके. चला, आता आपण ही दुसरी पॅथी वापरली. आता आपण रेकीवर येऊ परत. ठीक आहे, कारण ते स्टुडंट सारखे वाटले मला. म्हटलं पेपर बिपर असेल, बॅक पेनने जास्त वेळ बसता नाही येणार, म्हणून जरा त्यांना इन्स्टंट हिलिंग वाला दुसरा एक उपाय दिला मी. ओके, सो अभी हम आगे बढ़ेंगे. रेकीच्या माध्यमातून आता आपण ठीक करू. मी सुजोक थेरपी चे क्लासेस घेते. आपल्याकडे भरपूर कोर्सेस आहे ते, पण आपण त्याच्यासाठी कुठली ऍड लावत नाही. जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतात त्यांना पुढची पुढची माहिती मिळत जाते आणि तेच सगळे स्टुडंट आपले पुढे कंटिन्यू होतात. चलो, सो एक आपण हिलिंग सेशन घेऊ आणि आज आपण थांबू. तर सगळ्यांनी दोन्ही हात रब करायचे. दुसऱ्यांना द्यायचं असेल तर त्याच्या बॉडीला टच करावं लागेल तुम्हाला, आणि स्वतःला द्यायचं असेल तर स्वतःच्या बॉडीवर हात ठेवायचा आहे. दोन्ही हात रब करा, रेखीची प्रार्थना करा. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि दोन्ही हात रब करायचे आणि एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. आणि हा बॉल जिथे तुम्हाला पेन आहे त्या पेनच्या पेनफुल भागावर ठेवून द्या फक्त. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. डोक्या दुखत असेल तर डोक्यावर हात ठेवा, पोट दुखत असेल पोटावर हात ठेवा, पाय दुखत असेल पायावर हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. थंड, गरम, ज्याही संवेदना तुम्हाला एक्सपिरियन्स होतात आहे.
Try to feel the energy. संपूर्ण स्वास्थ्य हातातून संवेदना सुरू होऊन सभेपर्यंत हात ठेवायचा आहे. संपूर्ण स्वास्थ्य संपूर्ण स्वास्थ्य संपूर्ण स्वास्थ्य संपूर्ण स्वास्थ्य आणि संवेदना संपल्यानंतर रेकीचा आभार म्हणून हळूवार हात काढायचे आहेत. थँक्यू थँक्यू. चेक करा. संवेदना प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या असतात. कुणाकुणाचा पेन कमी झाला जिथे तुम्ही ठेवलेला होता चेक करा एकदा. अभिरुची मॅडमचा झालेला आहे. वृंदा मॅडम बोला. बरंचसं असं माझं जाणवलं. मला इथे नागीण झाली होती, तर मला ना 1-1.5 वर्षापूर्वीपासूनचा त्रास आहे आणि आता असं आतमध्ये ओढवल्यासारखं होत होतं. काल 2 दिवस तर मला झोप पण आली नाही आणि आज दुपारी भरपूर दुखत होतं. ते आता बरचसं प्रमाणात कमी जाणवलं. मला ग्रेट. बरचसं. खूप छान. अभिनंदन. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू. गीता मॅडम. हा, नमस्कार. मला जरा गुडघा दुखायचा कमी वाटतोय असा. हा, पण आता कंबर दुखते माझी, तर त्याला मी काय करू असं विचारते. रोज असं हिलिंग करायचं, म्हणजे जो भाग पाठीकडचा आहे ना सेम ती हा, घ्यायची आणि पोटाकडे हात ठेवायचा. अच्छा अच्छा. हा, पाठीमागून पोटाकडे हात ठेवायचा. म्हणजे पोटावर हात अच्छा. ठेवून म्हणायचं की मी माझ्या बॅक बॉडीला, म्हणजे फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे असं म्हणून हात ठेवायचे. आणि उद्या अच्छा. तुम्हाला बघा, उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे. उद्या मनी मंत्रा, जीव सिम्बॉल्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी रेकीची ते सांगितल्या जाणार. आणि आजार आणि त्याचं निदान, हे 4 महत्वाचे आपले टॉपिक राहिलेले जे आपण उद्या कव्हर करणार. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहेत. व्हॉट एव्हर हा, क्वेश्चन लास्ट क्वेश्चन पर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. लेवल हा, 2 चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. सोमवारपासून आपली लेवल 2 लेवल 3 ची बॅच चालू राहणार आहे. 4 हा, कोर्सेस मिळून 5000 फी आहे. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, लाईफ टाइम ऍक्सेस विथ रेकॉर्डिंग. तर तुम्हाला त्याचं ग्रुपवर माहिती आलेली आहे. तर इफ यू वॉन्ट ऍडमिशन करू शकता. त्या सगळ्या लोकांसोबत आपण सोमवारी परत रिकनेक्ट होणार आहे. आणि उद्या आपल्या क्लासचा डे लास्ट आहे, तर अवश्य अटेंड करा. जे काही प्रश्न असेल आपण त्या सगळ्यांचा आजचा एक्सपिरियन्स शेअर करा, कारण इकडे मेसेज येऊन राहिले आहेत. आता बॅच संपले की हे मेसेज गायब होतील. म्हणून आय रिक्वेस्ट यू की जे काही तुमचं शेअरिंग आहे ते ग्रुप ओपन झाल्यावर ग्रुपवर करा. ओके. सो थँक्यू 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 व्हेरी मच. भेटूया परत त्याच ऊर्जांसोबत उद्या. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.